ऋषी ब्रह्मयोग चॅनलचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकनला क्लिक करा. श्री देवी गीता अध्याय पहिला. हिमालय म्हणाला, हे परमेश्वरी, ज्याच्या योगाने मी तद्रूप होईन असा श्रुतीसंमत आणि भक्तियुक्त योग मला सांग. व्यास म्हणाले, याप्रमाणे त्याचे भाषण श्रवण करून तिचे मुखकमल प्रसन्न झाले आणि त्या आंबेने श्रुतीमधील गुप्त रहस्य सांगण्यास सुरुवात केली. देवी म्हणाली, भाषण करीत असलेल्या माझे वचन सर्व देवांनी ऐकावे. या वचनाच्या श्रवणामुळेच प्राण्याला माझ्या रूपाची प्राप्ती होते. हे पर्वतश्रेष्ठा, सृष्टीच्या पूर्वी त्रिविध भेदशून्य अशी मीच होते. दुसरे साकार किंवा निराकार असे काही नव्हते. त्या माझ्या रूपालाच आत्मरूप, चिद्रूप, संवित, परब्रह्म अशा प्रकारची नावे आहेत. त्या रूपाविषयी काहीही तर्क करता येत नाही. त्याचा कसाही निर्देश करता येत नाही. त्याच्याशिवाय दुसरे सर्व पदार्थच नसल्यामुळे त्याला कशाचीही उपमा देता येत नाही. आणि जनन, अस्तित्व इत्यादी प्रकारच्या 6 विकाररहित ते आहे. त्याची स्वतः सिद्ध व अनिर्वचनीय अशी शक्ती माया या नावाने प्रसिद्ध आहे. ती सत नाही, असत नाही व सदसतही नाही. कारण एकच पदार्थ उभय स्वरूपाचा असणे अनुभवाच्या विरुद्ध आहे. सारांश काय? माया ही सर्वदा सत, असत व सदसत याहून अगदी निराळ्या लक्षणाची, अनिर्वचनीय व भावरूप अशी आहे. अग्नीच्या उष्णतेप्रमाणे, सूर्याच्या किरणाप्रमाणे व चंद्राच्या चांदण्याप्रमाणे ही माझी मनाची शक्ती सहज व नित्य आहे. सुषुप्तीत जसा सर्व व्यवहार लीन होतो, त्याप्रमाणे प्रलयकाली जीव, त्याची कर्मे व काल ही मायेमध्ये एक रूपाने लीन होतात. या जीवाधिकांच्या योगाने विशिष्ट झालेल्या मायेच्या संसर्गामुळे मी जगाचे कारण होते. स्वतःच्या आधारभूत अशा आत्म्याला आच्छादित करीत असल्यामुळे तिच्या ठिकाणी दोषत्व येते. व्यवहारातील कार्यांप्रमाणे या प्रपंच कार्याचे उपादान कारण निमित्त कारणाहून निराळे नाही, तर मायेच्या संसर्गाने चैतन्याच्या ठिकाणी निमित्त कारणता येते व प्रपंच रूपाने परिणाम पावल्यामुळे मायेला त्याचे उपादान कारण असे म्हणतात. काही वैदिक शाखाध्यायी तिला तप असे म्हणतात, कोणी तम म्हणतात व अन्य जड आहे असे म्हणतात. ज्ञान, माया, प्रधान, प्रकृती, शक्ती, आज्या अशी तिला अनेक प्रकारची नावे आहेत. शैवशास्त्रामध्ये निपुण असणारे तिला विमर्श असे म्हणतात आणि इतर वेदाच्या तत्वार्थाचे चिंतन करणारी तिला अविद्या असेही नाव देतात. याप्रमाणे वेदाधिकामध्ये तिची नाना प्रकारची नावे प्रसिद्ध आहेत. दृश्यत्व हा धर्म तिच्या ठिकाणी असल्यामुळे ती जड व तिच्या अधिष्ठानाचे ज्ञान होताच तिचा बाध होत असल्यामुळे ती मिथ्या आहे. दृश्यत्व हा धर्म चैतन्याच्या ठिकाणी नसतो, कारण ते जर दृश्य असते तर जड झाले असते. जे जे दृश्य ते ते जड असा न्याय आहे. चैतन्य हे स्वयंप्रकाश व दुसऱ्या कुणाकडून प्रकाशित न होणारे असे आहे. ते स्वतःकडून प्रकाशित होणारेही नव्हे. शिवाय असे मानल्यास क्रियेचा जो करता तोच कर्म असा कर्तृ कर्म दोष येतो. यासाठी हे पर्वता, हे चैतन्य दीपाप्रमाणे स्वयंप्रकाश व अन्य सर्वांचे भासक आहे. त्यामुळेच संविद रूप म्हणजे ज्ञानरूप अशा माझे नित्यत्व, स्थिती व लय या त्रिकाली बाधित न होणे हा धर्म सिद्ध होतो. जाग्रत, स्वप्न व सुषुप्ती या तिन्ही अवस्थांमध्ये अनुभवास येणाऱ्या पदार्थांचा व्यभिचार होतो, पण चैतन्याचा असा व्यभिचार होत असल्याचे कधीच अनुभवास येत नाही. या संवितचाही व्यभिचार अनुभवास येतो असे जरी म्हटले तरी ज्या साक्षीने त्याचा अनुभव घेतला तो ज्ञानरूप पुन्हा अवशिष्ट राहिलाच. एवढ्यासाठी सत्शास्त्रज्ञ पंडितांनी हा नित्य आहे असे सांगितले आहे. हा परमप्रेमाचे स्थान असल्यामुळे आनंदरूपही आहे. कारण मी कधी नसावे असे नाही, तर सर्वदा असावेच असे प्राण्याचे आत्म्याविषयी प्रेम असते. इतर सर्व मिथ्या असल्यामुळे माझे असंगत्वही स्पष्ट होते. त्यामुळे माझी अपरिच्छिन्नता विद्वानांना मान्य आहे. ते स्वरूप ज्ञान आत्म्याचा धर्म नव्हे, कारण त्याचा हा धर्म आहे असे मानल्यास त्याच्या ठिकाणी जडता येईल. चैतन्याचा चैतन्याशीच भेद होणे शक्य नसल्यामुळे ते त्याचा धर्म होत नाही. म्हणून आत्मा सर्वदा ज्ञानरूप व सुखरूप आहे. तो सत्य आहे, पूर्ण असूनही असंग आहे व सर्व द्वैत समुदाय शून्य आहे. पुनरपी तो आत्मा
पूर्वसृष्टीच्या अनुभवाचा संस्कार, कालामुळे होणारा कर्मांचा परिपाक व तत्वाचा अविवेक यांच्या योगाने सृष्टी निर्माण करावी अशी इच्छा झाली असता अद्रष्टाख्य कर्म इत्यादिकाने युक्त असलेली जी माया, तिच्या योगाने तो स्वतःच उत्पन्न होतो. हे पर्वतश्रेष्ठा, प्राणी सुषुप्तीतून जागृतीत जसे बुद्धिपूर्वक येतात, त्याचप्रमाणे अबुद्धिपूर्वक हा संसार कसा होतो ते मी तुला सांगितले आहे. हे माझे अलौकिक रूप मी तुला सांगितले. त्याला अव्यक्त माया शबल, सर्व कारणांचे कारण, सर्व तत्वांचे उत्पत्ती स्थान, सच्चिदानंद स्वरूप, सर्व कर्म घनीरूप आणि इच्छा, ज्ञान व क्रिया यांचा आश्रय असे सर्व शास्त्रात म्हणतात. त्यालाच ह्रींकार शब्दाचा वाच्यार्थ व आदितत्व असेही म्हटले आहे. या आदितत्वापासून शब्द तन्मात्रारूप आकाश झाले. त्याच्यापासून स्पर्शात्मक वायू, वायूपासून रूपात्मक तेज, तेजापासून रसात्मक जल व शेवटी जलापासून गंधात्मिका पृथ्वी झाली. आकाशाचा शब्द हा एकच गुण आहे. वायू हा स्पर्श व शब्द या दोन गुणांनी युक्त असतो. तेज शब्द, स्पर्श व रूप या तीन गुणांनी युक्त आहे असे पंडित सांगतात. शब्द, स्पर्श, रूप व रस हे चार गुण उदकामध्ये असतात आणि पृथ्वीच्या ठिकाणी शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध असे पाच गुण आहेत. त्या सूक्ष्म भूतांपासून व्यापक सूत्रात्मा झाला, त्याला लिंग अशी संज्ञा आहे. ते सूत्र सर्वात्मक, सर्व प्राणरूप आहे असे सांगितले असून हा आत्म्याचा सूक्ष्म देह आहे, ज्याच्यामध्ये जगत बीजरूपाने राहते व जिथून लिंग देहाची उत्पत्ती होते ते पूर्वोक्त अव्यक्तच त्याचा कारण देह होय. पंचकृत भूतांची उत्पत्ती झाल्यानंतर 5 स्थूलभूते निर्माण होतात, पण पंचकरणाचा प्रकार प्रथम सांगतो. पूर्वोक्त सूक्ष्म भूतांचे प्रत्येकी 2 भाग करावे, नंतर त्यातील प्रत्येकाच्या एक भागाचे 4 विभाग करावे व एका भूताच्या अर्धात त्याहून इतर 4 भूतांचे चतुर्थांश मिळवले असता ते 5 होतात. त्या पंचकृत भूतांचे विराट देह हे कार्य आहे. हाच आत्म्याचा स्थूल देह होय. 5 भूतांच्या पृथक सत्वांशापासून श्रोत्रादी ज्ञानेंद्रियांची उत्पत्ती होते व सर्वांच्या सत्वांशापासून एक अंतकरण निर्माण होते. वृत्तीच्या वेगळेपणामुळे ते 4 प्रकारचे झाले आहे. ज्यावेळी ते संकल्प आणि विकल्प करते तेव्हा त्याला मन असे म्हणतात. ज्यावेळी ते दृढ निश्चयाने जाणते व त्याचे संशयरहित असे रूप असते तेव्हा त्याला बुद्धी हे नाव देतात. जेव्हा ते चिंतन करू लागते तेव्हा त्याला चित्त असे म्हटले आहे व अहंकार रूपाने जेव्हा ते अहम असा अभिमान धरते तेव्हा त्यालाच अहंकार असे म्हणतात. 5 भूतांच्या निरनिराळ्या रजोगुणापासून क्रमाने 5 कर्मेंद्रिये व त्यांच्या रजोगुण समुदायांपासून 5 प्रकारचा प्राण तयार होतो. प्राण हृदयामध्ये, अपान उदामध्ये, समान नाभीमध्ये, उदान कंठामध्ये व व्यान सर्व शरीरामध्ये असतो. 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये, 5 प्राण व मनासह वर्तमान बुद्धी यांच्या समुदायाने माझे लिंग शरीर म्हणून ज्याला म्हणतात ते सूक्ष्म शरीर होते. आता पूर्वी जी प्रकृती सांगितली ती 2 प्रकारची आहे. जी सत्वरूप असते ती माया व रज आणि तम या गुणांनी जी युक्त असते ती अविद्या होय. सत्वाचा आश्रय असे चैतन्य त्याला जी आच्छादित करीत नाही तिला माया असे म्हणतात. तिच्यामध्ये बिंबभूत नियंत्याचे जे प्रतिबिंब पडते त्याला ईश्वर अशी संज्ञा आहे. त्याला स्वतःच्या आश्रयभूत ब्रह्माचे ज्ञान असते व म्हणूनच तो श्रेष्ठ, सर्वज्ञ, सर्वकर्ता व सर्वांवर अनुग्रह करणारा आहे. हे पर्वताधिपती, अविद्येपासून पडणारे जे प्रतिबिंब त्याचेच जीव हे नाव आहे. तेच सर्व दुःखाचे आश्रयस्थान होय. अविद्येमुळे या उभयता नाही 3 ध्येय असतात असे सांगितले आहे. या 3 ध्येयावर अभिमान ठेवल्यामुळे जीवभूत चैतन्याला 3 नावे प्राप्त होतात. कारण देहरूप होणाऱ्यास प्राज्ञ, सूक्ष्म देहाभिमान्यास तेजस व स्थूल देहात्मक होणाऱ्यास विश्व अशी संज्ञा प्राप्त होते. सारांश तो 3 प्रकारचा आहे असे सांगितले आहे. तसेच ईश्वर, सूत्र व विराट या शब्दांनी ईश्वराचाही निर्देश केलेला आहे. जीव हा वेष्टीरूप व ईश्वर हा समष्टीरूप आहे. माझ्या शक्तीने सतत प्रेरित होणारा हा व माझ्याच ठिकाणी कल्पिलेला असा तो सर्वेश्वरच साक्षात जीवावर अनुग्रह करण्याच्या इच्छेने नाना प्रकारच्या भोगांचे आश्रयस्थान असे हे विचित्र जग निर्माण करतो. या ठिकाणी श्री देवी भागवतामध्ये देवी गीतेचा पहिला अध्याय समाप्त झाला.